नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये शिंदेंच्या घरी खूप छान प्रसन्न वातावरण असतं. आज दिवाळी पाडवा असल्याने सर्वच जण खूप छान तयार झालेले असतात. अंकुश आणि शरद दोघेही आता औक्षणासाठी पाटावर बसलेले असतात. तर त्यावेळेस आजी मात्र नीताची खिल्ली उडवत ती गिफ्टसाठीच हे सगळं करत आहे असं बोलते आणि दोघींचीही जराशी नोकझोक होते. राघू बोलते, का ग आजी माझ्या नीताताईला छळतीये आणि चल नीताताई ओवाळून घे. तेव्हा नीता म्हणते तुम्ही हट्ट करताय म्हणून, आणि ती येऊन आता लगेच खुश होत शरदचं औक्षण करत असते आणि त्यानंतर घाईनेच त्याच्याकडून गिफ्ट देखील मागून घेते. शरदने भलं मोठं गिफ्ट देताच नीता तर खूप खुश झालेली असते. तर इकडे अबोली आता प्रेमानेच अंकुशला टिळा लावते आणि त्याचं औक्षण करत असते. अबोली आणि अंकुश दोघेही प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. औक्षण झाल्यानंतर अबोली डोळ्यांनी खुणावत ओवाळणी मागते, परंतु अंकुश काही तयार नसतो. आजी म्हणते, अंकुशा का रे तिला छळतोय, ओवाळणी दे. परंतु अंकुश म्हणतो, आजी बायकोच्या हातून सेवा करून घेण्याचा हा एकच तर दिवस आहे आणि आता अबोली जोपर्यंत मी तुला ओवाळणी देत नाही ना तोपर्यंत मला ओवाळत राहायचं. तेव्हा अबोली आता जाणे मांडो लावते आणि अंकुशला ओवाळत असते. दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये त्या बहुरूप्याने आजारी असल्याचं नाटक केल्याने डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर त्याचं चेकअप करतात आणि इन्स्पेक्टरला सांगतात की बहुतेक यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला दिसतोय, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणार. तेव्हा ते इन्स्पेक्टर आता प्रोसिजरसाठी बाहेर निघून जातात. तर दुसरीकडे अबोली आता अजूनही अंकुशला ओवाळतच असते. तितक्यात शार्दूल तिथे येतो आणि राघूला म्हणतो, हे सगळं काय आहे. तेव्हा राघू खुश होत सांगते, अरे आज पाडवा आहे ना, म्हणून अबोली मावशी दादाचं औक्षण करतीये. तर तेव्हाच नीता गुपचूप शार्दूल जवळ येऊन म्हणते की बघ अबोली मावशी कसं तुझ्या डॅडाचं औक्षण करतीये, मग जाऊन तुझ्या डॅडाला विचार की तुझी मम्मा त्याचं औक्षण कधी करणार ते. इकडे अखेर अंकुशने आता अबोलीला तिचं गिफ्ट दिलेलं असतं. अबोली खुश होत काय आहे असं विचारतच असते आणि तेव्हाच शार्दूल अंकुश जवळ येऊन म्हणतो की डॅडा आज मम्माने पण तुला ओवाळायचं असतं ना, सांग ना कधी ओवाळून घेणार आहेस. आता हे प्रश्न ऐकून अंकुश आणि इतर सर्वच जण खूप अवाक होत गप्प झालेले असतात. शार्दूल मात्र म्हणतो की डॅडा जा, मला तुझ्याशी बोलायचंच नाही, आणि रुसूनच तिथून निघून जातो. तेव्हा नीता मनातून खूप खुश होते. तर आता अबोली अंकुशला काही सांगणार त्याआधीच अंकुश बोलतो की नाही अबोली, काही झालं तरी मी पल्लवीकडनं ओवाळून घेणार नाही. तेव्हा अबोली म्हणते, सर अहो शार्दूलचा विचार करा आणि निदान पल्लवीशी जाऊन बोला. जे काही सत्य आहे ते शार्दूलसाठी खूप मोठा धक्का आहे, आपण यातून नक्कीच मार्ग काढू. तेव्हा अंकुश आता विचारात असतो. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर असलेले इन्स्पेक्टर जेव्हा त्यांच्या सिनियरशी फोनवर बोलत असतात तेव्हाच हा बहुरूपी आता डॉक्टरचाच वेश घेऊन त्यांच्या समोर येतो. त्याने तोंडाला मास्क लावलेला असतो आणि सांगतो की त्या कैद्याला इंजेक्शन दिली आहेत, हॉस्पिटलमध्ये नेण्याची काही गरज नाही, जाऊन पहा. तेव्हा इन्स्पेक्टर होकार देतात. तर हा बहुरूपी मात्र तिथून फरार झालेला असतो. हे इन्स्पेक्टर जेव्हा लॉकअपमध्ये येऊन पाहतात सत्य त्यांच्या समोर येतं. ते जोरानेच सगळ्या कॉन्स्टेबलला आवाज देत बोलावून घेतात आणि जो डॉक्टर म्हणून गेला तो कैदी होता, पकडा त्याला, असं बोलत धावतच ते सर्वजण बाहेर येतात. तोपर्यंत हा बहुरूपी मात्र तिथून गेलेला असतो. तर ते इन्स्पेक्टर लगेच आता कुणाला तरी कॉल करत असतात. तर दुसरीकडे रुसलेल्या शार्दूलची समजूत काढण्यासाठी अंकुश आलेला असतो. शार्दूल पुन्हा विचारतो, डॅडा तू मम्माकडनं का ओवाळून नाही घेतलं. तेव्हा अंकुश म्हणतो, अरे असं काय करतोय, मागच्या वर्षी घेतलं होतं ना, आणि तुला माहितीये का दिवाळीत आपल्या चाळीतनं खूप गंमत असते, फटाकी वाजतात, गाणी गातात, डान्स करतात. बेटा दिवाळीत असं नाराज नाही राहायचं, हस बघू. असं बोलत प्रेमानेच शार्दूलला घेऊन बाहेर जातो. शार्दूल खुश झालेला पाहून पल्लवीलाही बरं वाटलेलं असतं. तर दुसरीकडे ते इन्स्पेक्टर क्रिशला फोन करून तो बहुरूपी पळून गेल्याचं सांगतात. तेव्हा क्रिश भडकतच बोलतो, तुम्हाला साधं लक्ष देता येत नाही का रे, आता लवकर नाकाबंदी करा आणि वायरलेसवरनं सगळ्यांना इन्फॉर्म करा. क्रिशला देखील खूप टेन्शन आलेलं असतं. तो लगेच अंकुशला कॉल करतो, परंतु अंकुशचा मोबाईल सायलेंटवर असतो. अबोली तिथेच आता फराळाची प्लेट भरत असते. तिचं काही तिकडे लक्षच जात नाही आणि राघू तिला येऊन बाहेर
बाहेर घेऊन जाते. चाळीतील सर्वच जण बाहेर जमा झालेले असतात. सर्वच जण खूप खुश असतात. ऋतुजा म्हणते की अंकुश दिवाळीच्या मुहूर्तावर चाळीत परत आला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने चाळीवरचं बहुरुप्याचं संकट दूर केलं आहे. त्यामुळेच आता अंकुश आणि अबोली छान नृत्य करणार. तेव्हा हे दोघेही म्हणतात की आपण सगळेच मिळून नाचूयात ना. परंतु आजी आणि राघू दोघांनाही खूपच आग्रह करतात आणि डान्स करायला लावतात. तेव्हा अखेर अंकुश आणि अबोली खूप खुश होत एकमेकांसोबत रोमॅन्टिक असा कपल डान्स करत असतात. दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत हरवून गेलेले असतात आणि सर्व चाळकरी त्यांचा हा डान्स परफॉर्मन्स एन्जॉय करत असतात. पल्लवीला मात्र या दोघांकडेही पाहून मनातून खूपच वाईट वाटत असतं आणि तितक्यातच तोंडावर ओढणी पांघरून चाळीत काही 2-3 बायका येतात आणि त्याच बायकांमध्ये हा बहुरूपी सुद्धा असतो. ती खुश होत लाजत असते तर आजी मात्र दोघांवरही पैसे ओवाळत ते पैसे आता त्या आलेल्या बायकांकडे देते. तेव्हा हा बहुरूपी मात्र जरा मागे सरकतो. त्याने सोबत बंदूक देखील आणलेली असते. पल्लवी आणि शार्दूल त्याच्या समोरच उभे असतात. इकडे क्रिश आता वारंवार अंकुशला फोन करत असतो. त्याला खूपच टेन्शन आलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो, सर फोन का उचलत नाहीये, राघूलाच फोन करतो. क्रिश आता राघूला कॉल करतो. राघू बाजूला येऊन फोन रिसीव्ह करते आणि काय झाले असं विचारत असते. तेव्हा क्रिश सांगतो की अगं सर कुठे आहेत, त्यांच्या जीवाला धोका आहे. तेव्हा राघू घाबरतच विचारते, क्रिश अरे झालंय काय. क्रिश ओरडूनच म्हणतो, अगं आधी सरांकडे फोन दे. तर इकडे अंकुश आणि अबोलीचा डान्स संपलेला असतो. सर्व चाळकरी टाळ्या वाजवत त्यांचं खूप कौतुक करत असतात. तर शार्दूल देखील अबोलीकडे धावतच येतो आणि मावशी खूप छान डान्स केला असं म्हणतो. तेव्हाच आता हा बहुरूपी मनाशी म्हणत असतो की अंकुश, अबोली, आज तुमचा खेळ इकडे अबोली शार्दूलला माधव काकांकडे जायला सांगते आणि ती पल्लवी जवळ येते. ती मनापासून पल्लवीचे आभार मानत म्हणते की गेली 1.5 वर्ष तू अंकुश सरांची काळजी घेतली. आज तुझ्याचमुळे माझे अंकुश सर माझ्या सोबत आहेत. गोष्ट कायम लक्षात ठेव. तू आणि शार्दूल या शिंदे कुटुंबाचाच भाग आहात आणि कायम राहाल. तितक्यात इकडे राघू धावतच येऊन अंकुशकडे फोन देते आणि तेव्हा क्रिश अंकुशला सांगतो की सर हो, तो बहुरूपी पळालाय. अबोलीचं लक्ष अंकुशकडेच असतं आणि तेव्हा तो बहुरूपी रागानेच तिच्याकडे पाहत असतो. बहुरूपी पळून गेलाय हे कळताच अंकुश चिडूनच म्हणतो, अरे कसा पळाला तो, काही झालं तरी मला तो पुन्हा हवाय, सगळीकडे नाकाबंदी कर. तेव्हा क्रिश होकार देतो आणि अंकुशला सावध राहायला सांगतो. तर इकडे पल्लवी आता अबोलीकडे पाहून विचार करते की अबोली अजिबात स्वार्थी नाहीये. माझ्या शार्दूलला तर ती किती जीव लावते. चाळीतील लोकांसाठी तिने स्वतःच्या जीवाची बाजी लावली. तुम्ही मात्र तिच्यापासून सत्य लपवतीये. पण किती दिवस, ते काही नाही. आता मला, तिला आणि अंकुशला सगळं सत्य सांगावंच लागेल. त्याचवेळी हा बहुरूपी लांबूनच अबोलीवर निशाणा साधत तिच्यावर गोळी झाडण्याची संधी शोधतच असतो. तितक्यात ऋतुजा समोर येते. जेव्हा ऋतुजा बोलून बाजूला जाते तेव्हा हा बहुरूपी लगेच अबोलीवर गोळी झाडतो आणि त्याच वेळी पल्लवी अबोलीशी बोलायला समोर येते आणि ती गोळी आता पल्लवीच्या पाठीत लागलेली असते. मी आता तशीच खाली कोसळलेली असते. अबोली जोरानेच पल्लवी असं ओरडते. सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर पुढील भागात मरणाच्या दारात असलेली पल्लवी अबोलीला त्या बहुरूप्याचं सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असते. तो बहुरूपी तिथेच मागे वळून पाहत असतो. आता पल्लवी हे सत्य सांगू शकेल का, हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.